100 कोटींच्या काँक्रीट रस्त्याची 100 दिवसात वाट लागली असून हा रस्ता किती दिवस टिकणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। 1 किलोमीटरसाठी जवळपास 8.5 कोटी खर्च करूनही रस्त्याच्या दर्जाचा बाबत प्रश्नचिन्ह। सांगली कॉलेज कॉर्नर ते कुमटा फाटा दरम्यान काँक्रीट रस्त्याचं काम गेल्या 1 ते 1.5 वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे। आता 1 महिन्यापूर्वी झालेल्या रस्त्याला भेगा पडल्याचं दिसून येत असल्याने संपूर्ण कामाची गुणवत्ता तपासून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। 12.4 किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी 104 कोटी म्हणजे 1 किलोमीटर कामासाठी 8.5 कोटी इतका अंदाजित खर्च करण्यात आला। मात्र या कामाचा दर्जा राखण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिट करणं गरजेचं आहे। येथील अवजड वाहतूक गृहीत धरून या रस्त्याचं काँक्रिटीकरण IRCच्या नियमानुसार करणं गरजेचं होतं। मात्र या ठिकाणी आवश्यक स्टीलचा वापर झाल्याचं दिसत नाही। मुरुम, खडी, त्यानंतर क्रश आणि सिमेंट मिक्स करून असा मजबूत भराव करून त्यावर अंतिम काँक्रीट रस्ता करण्यात येतो। प्रत्यक्षात कामात उरकलेल्या रस्त्याची खडी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे अशी वापरली जाते, तर येथील मुरुमाची परस्पर विक्री करण्याचे प्रकार निदर्शनास येत आहेत। या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करून ठेकेदाराच्या फायद्यासाठी काम सुरू आहे काय अशी शंका उपस्थित होते। त्यामुळे काम सुरू असताना जागेवरच शासनाच्या मोबाईल क्वालिटी कंट्रोल व्हॅनद्वारे कामाची तपासणी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। गावातील रस्त्यांची उंची सरासरी 2 फुटांनी वाढली असल्याने ग्रामस्थांनी आपल्या घरात जायचं कसं असाही प्रश्न निर्माण झालाय। गटारीच्या उंचीवरून ठेकेदाराला ग्रामस्थांनी चांगलंच धारेवर धरलं असता त्याला नागरिकांना समाधानकारक उत्तर देता आलेली नाहीत।